उपस्थित आदरणीय शरदराव लेंडे साहेब, आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख संभाषेठ तांबे, आदरणीय शरदानंद चौधरी, अनंतराव चौगुले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, बाजीराव शेठ ढोले, तुळशीरामजी भोईर साहेब, बबनराव तांबे साहेब, अंकुश आमले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष तालुका सुप्रियाताई लेंडे, इथं तिन्ही पक्षाचे म्हणजे चारही पक्षाचे आलेले सर्व प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तसेच आमच्या आघाडीचे प्रमुख सर्व नेते मंडळी, आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे, परिसरातून आलेले सर्वच माझे बांधव भगिनी, पत्रकार बंधूंनो, आज अत्यंत जड अंतकरणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमचे सर्व सहकारी जात आहोत. मला अजूनही आठवतोय, बाराव तांबे जिल्हा परिषद गटाचा माझा दौरा होता आणि माझा फोन काय लागत नव्हता आणि आमचा ड्रायव्हर जो आहे बारकू, त्याच्या फोनवर अजितदाचा फोन आला. त्याचा तो जिओचा फोन होता, तो तिकडं आणि म्हणले अतुल कुठे आहे? म्हटले ते प्रचार दौरे ते आतमध्ये. त्यांनी फक्त एवढंच विचारलं की ते पांडुरंग पवारांनी माघार घेतली का? ते म्हटले नाही घेतली माघार. ठीक आहे म्हणे, फोन ठेवला. नंतर मी गाडीत गेल्यानंतर त्याने मला सांगितलं, अरे मला फोन द्यायचा ना. ते म्हणे तुम्ही खाली रॅली काढून खाली चालले होते. संध्याकाळी मी इथं घरी आलो. घरी आल्यानंतर रात्री माझा फोन आला. ते म्हणजे अतुल परवा येऊ का? म्हणजे परवा आता लगेच नको, कारण त्या दिवशी 27 तारीख होती. 29 तारखेला त्यांचा खेडमध्ये दौरा फिक्स झाला. त्याच्यानंतर 29ला म्हणले जुन्नर लगेच परवा नको. मग 1 तारीख ठरवली आणि 1 तारखेला 2 ठिकाणी सभा घ्यायचं त्यांनी सांगितलं. मग आता 2 सभा कुठं कुठं घ्यायचे? मी बाजीराव शेठला पण फोन केला होता. मी अनेक लोकांना, हे माझ्यावर होते तेव्हा, शेळके सर आणि त्या गटातले काही लोक होते. जेव्हा दादांचा माझा फोन झाला, ते माझ्या समोर बसलेले तेव्हा. आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो. गुलाब शेठ आणि सर्व होते, RDO तुम्ही होते, माधव शेठ होते. आर्वीत गेल्यानंतर पाया पडताना मला एकाचा फोन आला की अजितांचा काहीतरी ऍक्सिडेंट झालाय आणि ते जखमी झाला समोर. ठीक आहे म्हणजे झालं असेल काही. मग बरेच जण तिथले बसायला सांगितलं की विमानाचा ऍक्सिडेंट झाला. झालं असेल तर झालं असेल किरकोळीत काहीतरी. पण त्यानंतर 2 भाषणं झाली. मला असं वाटतं वैभव बोलला ना पहिला, हा वैभव डोंगरे बोलले, नंतर माधू शेठ बोलले, नंतर गुलाब शेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अरुण पारखेने मला सांगितलं की असं जे आहे. ते क्षणीच मी माईक त्यांच्या हातात दिला आणि मी तिथे खाली कोसळलो आणि माझ्या डोक्यामध्ये असे म्हणजे एकदम बंद झालं माझं. आणि आता हे करायचं कशासाठी आणि कोणासाठी करायचं, काय करायचं? विकी आणि त्याचे सर्व सहकारी, विकी पारखे, आणि तो म्हटला आम्ही पुढचा दौरा सगळा कॅन्सल करतोय. पण म्हणलं नाही, आता कॅन्सल तर खरंच दौरा म्हटलं, पण त्या गावात लोकांना सांगा की असं झालं म्हणजे, आणि तुम्ही तरी जाऊ नये. ते म्हणजे नाही आम्ही पण जाणार आहे, आम्ही फोन करून सांगतो. आणि त्यानंतर मी तिकडून इकडं येऊसपर्यंत लोकांची गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत मी बारामतीलाच 3 दिवस होतो. आदल्या दिवशी जेव्हा दर्शनाला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवलं होतं, त्यांच्या कुटुंबाबरोबर मी तिथं होतो. दादाला तिथे गुंडाळून तिथं सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. रात्री त्यांच्याबरोबर थांबलो. दुसऱ्या दिवशी विधी झाला. माझा काय पाय निघतच नव्हता. तरी माझ्याबरोबर जे होते ते म्हणजे आता जायला लागेल घरी. मी रात्री घरी पोहोचलो आणि परत पहाटे 3 वाजता उठून बारामतीला गेलो. मला करमतच नव्हतं. माझ्या ड्रायव्हरला बोलवून म्हणलं चला आता परत. तिथं गेल्यानंतर पोहोचलो. तिथं 2,500-3,000 लोक होते. म्हणजे फक्त कुटुंबातलेच लोक वरती जाणार असं जाहीर करत होते. आणि वरती जाताना पारदादाने मला सांगितलं अतुल तू पण चल माझ्याकडे. मी तिथे गेलो आणि दादाची अस्थी माझ्या हातातून
जेव्हा त्या पारदाच्या हातामध्ये तो कलश त्याच्यामध्ये टाकली, तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये, तो माझ्या जीवनामध्ये आला, कोणाच्या कुटुंबात येऊ नये, तो सगळ्या गोष्टी आल्या. अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते तर होतेच, त्याचं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटते, प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटते, विरोधी पक्षाच्या लोकांना, प्रत्येक कुटुंबाला वाटते. ते तर आमच्या पक्षाचे होते, माझ्या घरातले होते, मी त्यांच्या कुटुंबातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले स्थित्यंतर होत असताना काय करावं हे मला समजत नव्हतं. मी अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायचो, पण कर्तव्याच्या दिशेने पुढं पाऊल टाकलं गेलं पाहिजे. निवडणुकीमध्ये फटका बसणार हे नक्कीच, पण आयुष्यभराला भविष्यात पुरणारा नेता अजितदादा आहे. दादाबरोबर राहिलो, प्रचंड कामं केली. ठीक आहे, लोकांची भावना, लोकांनी राष्ट्रवादीमधले बरेचसे लोक आमचे सहकारी इकडे पलीकडच्या ठिकाणी राहिली, त्यांची चूक नाही. शेवटी राजकारणात दिशा घेत असताना विचाराने माणूस विचार करतो आणि ते भावनेने पुढे जात असतो. त्या निवडणुकीच्या परवानंतर सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगावी मी जेव्हा प्रचाराला जातो, प्रत्येक जण म्हणतो की आमची चूकच झाली, आपल्या ह्या विभाजनामुळे तिसराच माणूस जो निवडून गेलाय. आणि कामं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतुलने इथे केली, त्या कामं अजून चालू आहे, त्याची भावना ते व्यक्त करतात. तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते, ही कामं अतुल बेनकेची नाहीये, ही कामं अजितदादा पवारांची आहे. मी ज्या ज्या गावात कोट्यवधीचे कामं दिले, त्यातली काही मंडळी आपली त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून पलीकडच्या पक्षात जाऊ. ठीक आहे, जाऊन द्या, आता प्रत्येकाला त्याच्या मनातलं भविष्यातलं घेणारा तो त्यांचा भाग आहे. पण ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठं होतोय, जे गोष्टी करतोय आपण, त्याचं पण भान काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं, तर हे करायचं कशासाठी. त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येकाला सांगितलं की माझी शक्ती संपलेली आहे, माझी सगळी पॉवर संपलेली आहे. तिथे निवडणूक करायची म्हणून करायची, पण आता नंतर आपल्याला सगळं सोडून द्यायचं, कशाच्यासाठी करायचं. तर तिथे जेव्हा गेलो, सगळे पवार कुटुंबांबरोबर मी 2 दिवस होतो, जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते दादांबरोबरचे होते, आमच्यातली चर्चा अशी व्हायची, तेव्हा स्वतः साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, या सगळ्यांनी जे काही भावना माझ्याप्रती व्यक्त केली, मला जे काही वरती बोलून घेतलं, ते बोलले असं अजितदादाच्या वर जर असं प्रसंग आला असं ते थांबले असते, म्हणजे ते पुढे गेले असते. आणि तू जर खराच दादाचा पाईक असेल तुला पुढे जायचंय, थांबायचं नाही. या दृष्टीने आपलं पुढे वाटचाल गेली पाहिजे. आणि काल सावडून जेव्हा मी इथं आलो, ती निश्चित प्रकारे ती राख जी होती, मी माझ्या एका पुडीमध्ये बांधून ती आणली, माझ्या कपड्याला पण लावली, माझ्या देवघरात ती आहे. पण अजितदादांनी जे इथलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे पॅनल उभं केलेलं आहे, ते अजितदादाच्या संमतीने आम्ही सगळ्यांनी उभं केले. अमोल कोल्हे आणि मी तिचे साक्षीदार आहे. म्हणून दादांचं हे जे पॅनल आहे, हे अजितदादा स्वतः उभे आहेत असं माझंही मत आहे. म्हणून मी पत्रकारांना इथं बोलवलं, सगळ्या लोकांना बोलवलं की आपण एक दिशा घेतली पाहिजे. मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळं त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने आम्ही आज विकास बळीराम दळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत. संघटनात्मक काम आणि त्यातून इलेक्शनचं कोऑर्डिनेशन, भविष्यातलं पक्षाचं काम करण्यासाठी विकासने आजपर्यंत सक्षमतेने तो पुढे जाऊ शकतो, म्हणून तिच्या आज आम्ही एकदम जड अंतकाराने, दुःखित अंतराने उभे करतो. प्रचार सगळ्याच मान्यवरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्पीकरच्या गाड्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत वापरायच्या नाहीत. ते सगळे तुम्ही थांबवल्यात. आज कालपर्यंत शेवटचा दुखावटा होता, सगळीकडे राज्यभर जाहीर केलेला. इतर पक्षांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यात आपण काही रोडवर करू शकत नाही, त्यांना सांगू पण शकत नाही, तो त्यांचा मर्जीचा विषय. वाजंत्री कुठल्या प्रकारची कुठल्याही गावात कशा पद्धतीने कुठल्याही उमेदवारांनी आपल्या आघाडीच्या करू नये असे पक्षाने पण निर्देश दिले. तर आम्ही सगळे कोऑर्डिनेशन कमिटीने आतमध्ये या मीटिंगच्या पहिली मीटिंग घेऊन चर्चा करून त्यांचं ठरवलं आहे. पत्रकं वाटणे हे काम तुम्ही शांततेत चालू ठेवा. गाव भेट घेणे, समजा यांची पिंपळवंडी गाव आहे, तिथले असे अनेक मोठं गाव आहे,
तिथं लेंडेस्थळ असेल, भटकळवाडी असेल, तोतरपेठ असेल, तिथले तुम्ही कोपरा मिटिंग शांततेत घेतल्या ते तुम्ही करू शकतात. लोकांपर्यंत आपल्याला पोहोचणं आहे, हाऊस टू हाऊस पोहोचणं आहे, तिथल्या मळ्यातल्या बैठका घेणं आहे आणि त्यातून आपल्याला शांततेतून तो प्रचार करायचा. काही उमेदवारांनी स्क्रीनच्या गाड्या ऑलरेडी बुक केलेल्या त्यांचे ते चालू आहेत, त्या स्क्रीनच्या गाड्या चालू ठेवा, पण त्याच्यातला कंटेंट जरा चेंज करा. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाऊड किंवा नाच गाणे किंवा म्युझिकचे गाणे असं न करता त्याच्यातले जे काय दादांच्या प्रति श्रद्धांजली आणि त्यातून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जो काही प्रचार करायचा आहे त्याचं कंटेंट त्याच्यामध्ये तो बदलून तुम्ही त्यामधून पुढं करा. कुठल्याच प्रकारची रॅली काढणे किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा मोठी पाय रॅली काढणे, मोटरसायकल रॅली काढणे असं कुठलंही करू नये असे पक्षाचे निर्देश आहेत. आणि आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय इथे घेत आहोत. त्याचबरोबर हे जे आपलं पॅनल आहे हे अजितदादा पवार साहेबांनी उभं केलेलं पॅनल आहे, त्याचे साक्षीदार मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहोत. भविष्यामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित करायची म्हणून आपण सगळे उमेदवार घड्याळावर उभे केलेले आहेत आणि भविष्यात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित करूनच पुढे वाटचाल होईल याची सगळ्यांनी मनामध्ये खात्री बाळगा. माध्यमांमध्ये काही जरी विसंगतीच्या बातम्या आल्या त्याला तुम्ही काही बोलून जायचं काही कारण नाही. राष्ट्रवादी हे एक होऊनच पुढे जाणार आहे. आणि राहिला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, मी त्यांच्याही नेत्यांना सांगतोय, तुमच्याही मार्फत बाकीच्या लोकांना सांगतोय की ही जी मोठ जुन्नर तालुक्यामध्ये बसलेली आहे ही आता तुटणार नाही. ही जी बसलेली घडी ही विस्कटणार नाही. मी सगळ्यांसमोर सांगतोय की या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा उपसभापती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच होणार. जरी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सिंगल हँडेडली मेजॉरिटी आली तरी सुद्धा असं गृहीत झालं की आपले 12 आले राष्ट्रवादीचे, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाचा जो पंचायत समितीचा उमेदवार निवडून आला असेल त्याचाच आपण करणार आहे. आपण निर्णय तो घेतलेला आहे. म्हणून भविष्यात आपल्याला प्रचाराची रणनीती कशी आखायची याच्यासाठी मीटिंग होती. एक तालुका स्तरावर सर्वपक्षीय शोक सभा आयोजित करण्याच्या संदर्भात काही मी सुचवलं, तसं चौगुले साहेबांनी पण सांगितलंय. तर त्याच्या बाबतीतची 2-3 दिवसामधली एक तारीख आपण घेणार आहे. आपल्या पक्षाच्या अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आणि विकासजी दरेकर असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख संभाजी शेठ चव्हाण आणि संभाजी शेठ तांबे आणि शरद असतील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले संतोष नाना खैरे असतील. म्हणजे तुम्ही आता जे 3 उपस्थित ते तुम्ही संतोष नाना असेल, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव पाटे असतील, RPIचे इथं आले नाही पण पोपट रक्षणचे माझं बोलणं झालेलं आहे, किंवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकदादा घोलप असतील, यांच्यावर तुम्ही आज किंवा उद्यामध्ये त्यांची वेळ एकत्रित बसा आणि अशी शोकसभा आपल्याला घ्यायची आहे. आणि ते घेण्यासंदर्भात आपण तारीख ठरवून पुढे जाण्यासाठी त्यांच्या कानावर घाला. आतापर्यंत ज्यांनी शोकसभा घेतल्यात मी त्यांचं पवार कुटुंब, बेनके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋणी आहे. त्यांचं मी ऋणच व्यक्त करतो. त्यांची दादांप्रतीची भावना आणि आत्मीयता जरी वेगळ्या पक्षात असले तरी कशा पद्धतीने आहे, दादांनी जे आपल्या तालुक्याप्रती काम केलं आहे ती जी भावना व्यक्त केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक ऋणी व्यक्त करतो. आज सुनेत्राताई पवार जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत असं माध्यमांसमोर आहे. अजूनही ती विधिमंडळाची बैठक झाली की मला माहित नाही, पण ते जरी घेत असेल तर त्याचा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. आमचं त्याला म्हणजे अभिनंदनच त्याच्याबद्दलचं आहे. पण पुढे जात असताना जेव्हा मी त्या कुटुंबाबरोबर होतो तेव्हा दादांचे कायम शब्द असायचे, चांगलं ताकदीने लढायचं, भिडायचं, लढायचं, आपल्याला काय असं मागं सापडत चालायचं नाही. आता दादा नाही तर आमच्यात ते तसं बोलू शकत नाही आम्ही, पण त्यांची जी वाटचाल करण्याची पद्धत होती त्यासाठी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांसमोर समेत अतुल बेनके ठामपणे उभा आहे. आज मीटिंग झाल्यानंतर 5 वाजल्यापासूनच मी आमचे गाव हिवरे बुद्रुक आणि तिथले ओझर आणि परिसरातून चालू करत आहे.
ज्या गटात मी फिरलो नाही, समजा बोरी गट असेल, राजुरी गट असेल, सावरगाव गट असेल, नारायणगाव असेल, पिंपळवंडी असेल, तर पुढचे 4 दिवस मी त्याच्या गटामध्ये फिरतो. तुम्हाला ती तारीख पण कळवतो. जिथे जिथे आपल्याला बसायचं हे करायचं, म्हणजे लावून प्रचार करायचा नाही आपल्याला, असं जे आहे. पण तिथं आपण बसून मला काय वाटतं, लोकांना काय वाटतं, ती चर्चा करून आपण त्यातून पुढे जाऊ. पण एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला गोष्टी सांगायची, मला पत्रकार मार्फत जनतेपर्यंत एक सांगायचं की शिवनेरी किल्ल्याचा विकास जो सुरुवातीपासून आजपर्यंत झाला तो अजितदादा पवारमुळे झालेला आहे. पिंपळगाव धोग्याचा कालवा असेल, चिलेवाडी पाईपलाईनचं काम असेल, हे अजितदादांमुळे झालेलं आहे. या तालुक्यातले प्रमुख गावातले बरेचसे काम मी गेलो सांगतात ना, 5 कोटीची कामं झाली, 10 झाली, उतूरला 55 कोटीची कामं झाली, हे सगळे झाले. किती आपण 80% कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. आळ्यामध्ये किती झाली, जुन्नरला किती झाली, ही सगळी दादांमुळे झाली. म्हणून दादांनी एवढं काम केल्यानंतर तुम्ही दादांच्या पॅनलच्या पाठीमागं भक्कमपणे प्रत्येकाने उभं राहावं अशी माझी सर्वांना नम्रतेची विनंती. आणि जर लोकांना वाटत असेल दादांनी सगळं खरंच काम केलं, आम्ही प्रामाणिकपणे काम केले, तर तुम्ही तसं पद्धतीचं घड्याळ आणि मशाल दाबाव अशी माझी विनंती आहे. कधी नाही ते नारायणगावला 100 कोटी रुपयाचं 100 बेडेड हॉस्पिटल उभं राहतं. 16 कोटी रुपयाचा दवाखाना आपला उतूरला उभा राहिला. त्याची पदनिर्मिती महिन्याभरात होणार आहे. ती पदनिर्मिती नंतर झाल्यानंतर संतोष आपलं ठरलं होतं की अजितदादा आणून उद्घाटन करायचं, पण आता दादाच राहिलं नाही आपल्याच. पण आपल्याला दादांच्या प्रती जे गोष्टी आहेत ना ते आपल्याला करून दाखवायचे आहेत. आणि त्यासाठी सगळेजण आता या क्षणापासून फुल स्ट्रेंथने कामाला लागा, लय गाजावाजा करू नका. निवडणूक झाल्यानंतर आपल्या विजय होणार आहे माझी खात्री आहे. ते विजय झाल्यानंतर पण विजय मिरवणूक कोणी काढणार. आपल्या शांततेत आपल्या तिकडे सर्टिफिकेट घ्या आणि आपल्या घरी येऊन जाऊ. एवढीच मी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो. सर्व पत्रकार इथं आलेत आमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर. तुमच्या मार्फत आमचा संदेश आणि आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय शिवराय, जय राष्ट्रवादी.